शेवटचा कापूस असून सुद्धा चांगलं वेचलं म्हणून धनींनी बघा मला काय दिलं. नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी अर्चना आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर चॉकलेट मी असं खात होते जसं काही चिंगम खाते. तर आज आम्हाला सरकी काढून टाकायची होती कारण आम्हाला तिथे लावायचा होता ऊस. तर त्यामुळे ट्रॅक्टर आलेलं होतं आणि ट्रॅक्टर आल्यानंतर शेतातलं वातावरण अचानक कसं बदललं. ट्रॅक्टरमध्ये गाणे सुरू होते आणि इकडून तिकडून पक्षी फिरायला लागले. तर वातावरण तर खूप भारी झालं होतं म्हणून मी कापूस वेचायचं सोडून दिला आणि ट्रॅक्टरच्या मागच आले इकडे बघायला किती काढले आणि कसं काढले. आणि आम्ही पहिलेच वेळेस ऊस लावायला लागलो होतो म्हणून आमच्या चेहऱ्यावरून तुम्हाला आनंद ना एक्साइटमेंट तर लक्षातच येत असेल. तर अशा प्रकारे त्यांनी सगळी सरकी काढून टाकली होती आणि असे गंज करून टाकले होते सगळे सरकीचे. ट्रॅक्टर तर सुरूच होतं पण इकडे बघा कसे बगळे आले होते. ट्रॅक्टर असू नाही तर बैल असू पण या असे बगळे येतेच बरं का शेतातलं काम सुरू असताना. आणि इकडं बाईने ट्रॅक्टर याच्या अगोदरपासून शेंडे तोडून ठेवले होते आणि त्यांचं आता बांधणं चालू होतं. मी म्हटलं चला बघावं काय कसं चाललंय आणि ट्रॅक्टरनं कसं काम केलंय म्हणून एक चक्कर मारून आले. संध्याकाळचे 5 वाजत आले होते आणि शेतातलं वातावरण बाग कसलं झालं होतं. खाली हिरवीगार सरकी आणि वर बाग किती आभाळ आणि इकडून तिकडून पक्षी पळत लयच भारी दिसत होते. यातच झालं होतं बरं का. त्यांनी शेंडे तोडून गठूड बांधून ठेवलं होतं पाठीमागं. पण मग बाकीचे अजून पण काढत होते कारण अशी पण सरकी व्हायला जाणार होती. तर त्यांचं काढणं होतं तर चला म्हणलं आपण ती गप्पा मारू. तर त्यानंतर आम्ही मस्त हाजी मजा केली, गप्पा मारल्या. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करून कमेंट करा आणि असंच गावाकडच्या आणि शेतातले ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.